संतोष देशमुखांच्या हत्येसाठी नेमकं जबाबदार कोण? 2 महिन्यांनंतरही प्रश्न अनुत्तरित. फरार कृष्णा आंधळेही सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना 12वीची परीक्षा कशी देऊ? वैभवी देशमुखचा सवाल. तर संयम सुटत चाललाय, धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया. शिवरायांनंतर आंबेडकरांबद्दल सोलापूरकरचं वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल. मेंटल हॉस्पिटलला धाडा, रोहित पवारांचा संताप. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळींचीही आगपाखड. टीकेनंतर सोलापूरकरांचा माफीनामा. साहेबांचे समर्थक एकत्र आल्यास एक पक्ष उभा राहू शकतो. नाशिकमध्ये पंकजा मुंडेंचं विधान. फक्त गोपीनाथ मुंडेंची आठवण की स्वपक्षीयांना इशारा? चर्चांना उधाण. मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह 9 वाळू माफियांना तडीपारीची नोटीस. सरकारचं षडयंत्र असल्याचा जरांगेंचा आरोप. नातं बघून कारवाई होत नसते, फडणवीसांचा पलटवार. अखेर राजन साळवींच्या शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला. 13 तारखेला कार्यकर्त्यांसह ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार. मात्र सामंत बंधूंचा विरोध असल्याची चर्चा. माघी गणेशोत्सवाच्या मुंबईतील पीओपी मूर्तींच्या विसर्जनाला पालिकेची मनाई. हायकोर्टाच्या आदेशावर बोट. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मंडळ आणि मूर्तिकारांची मागणी. माजी मंत्री बच्चू कडूंना अमरावती डीसीसी बँक संचालकपदी अपात्रतेची नोटीस. नाशिक न्यायालयानं कडूंना 1 वर्ष शिक्षेचा दाखला देत कारवाई. "31 नक्षलवाद्यांना कंठस्नान. गडचिरोलीला लागून असलेल्या बिजापूरच्या जंगलात चकमक. 2 जवान शहीद. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांचा राजीनामा. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मुख्यमंत्री सिंग यांच्या विरोधात विरोधक मांडणार होते अविश्वासाचा ठराव. कटकमध्ये दुसऱ्या वनडेत इंग्लंड विरुद्ध रोहित शर्माची धडाकेबाज सेंचुरी. 305 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया मजबूत स्थितीत. नुसती चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू नका, भारतालाही हरवा. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या पाकिस्तानी खेळाडूंना सूचना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.